लवकरच म्हटलं आता गणेशोत्सव चालू होणार आहे. त्यासाठी लहान मोठे जे गणेश मूर्ती उत्पादक आहेत, आपल्या घरी बसू ते गणेश मूर्ती बनवतात. याशिवाय बैलजोड्या झाले, भुलाबाई, बावल्या वगैरे सारं बनवतात. तर हे एक व्यक्ती आहे, या व्यक्तीचं नाव आहे किशोर रामदास वजे. याचा या ठिकाणी गणेश मूर्ती बनवण्याचा छोटासा घरगुती कार्यक्रम आहे. याले बिल आलं म्हणते 3650 रुपये. 3650 रुपये बिल आलं. आता माणसावर राजीव आता हा सध्या पैशाचं मागं पुढे होत राहते. माणसाकडे पैसे नसतील तर ते काय थोडंसं जे बिल आहे की नाही, ते बिल त्याच्या घरी जुनं मीटर बसवलं होतं. तुम्हाला एक माहिती आहे जुनं मीटर? तर ते जुनं मीटर बसवलं होतं, त्यानं पैसे भरले नाहीत म्हणून MECB वाले भाऊ आले आणि त्याचं की नाही इलेक्ट्रिकचं जे जुनं मीटर आहे हे मीटर म्हणजे काढून घेऊन गेले. मग आता भाऊजवळ पैसे आले तर भाऊ आता पानराजेव काय मस्त मस्त गणेश मूर्त्या आहे हो. हां मस्त केला किशोर भाऊ गणेश मूर्त्या. तर याचं जुनं मीटर काढून घेतलं. आता येले स्मार्ट मीटर लावा म्हणते, स्मार्ट मीटर लावा. आणि तुम्हाला सारं इकडंच माहीत आहे की स्मार्ट मीटरनं की नाही लोकांची छातीच भरून निघाला नाही रा. ज्या माणसाला 1000-1500 रुपये बिल येत होतं त्या माणसाला 3-3, 4-4 हजार रुपये बिल येत असतं. या तक्रारी येत असल्यानं लोकांले ते स्मार्ट मीटर लावायचं म्हटलं की निरा छातीच भरून येते. आता तुम्ही सांगा, एकदा हा एक तर सध्या सीजनचा टाईम आहे आणि ते लाईन तर पाहिजेच ना. लाईन जर नसेल तर माणूस त्या ब्लशरनं कसं काय त्याच्यावर कलर मारील. त्याच्यानं पहा या ठिकाणचं त्याचं ते वायर गिअर कापून नेले म्हटलं आणि त्या ठिकाणी ते इलेक्ट्रिकचं जे मीटर लावलं जुनं ते काढून घेऊन गेले. आता हे MECBनं या सर्वसाधारण माणसाच्या पोटावर कायले मारावं. आणि सर्वसाधारण माणूस आहे एकदम. तुम्ही पाहिलीशीलच त्याच्या गणेश मूर्ती कसे बनवतात. तर त्याच्यानं हा माणूस सध्या वज्जर टेन्शनात आला आहे. म्हटलं भाऊ एकदम सांगा, आता उपासमारीचीच टाईम आहे ना. आता एक तर धंद्याचा टाईम आहे, त्या टाईमात जर तुमच्या घरात लाईन नसेल, वीज वितरण आले भाऊ पहा काहीतरी या माणसाचं पहा बरं. त्या भाऊचं नेमकं काय म्हणणं आहे. भल्ला जीव तुटला राजीव या माणसाचं ऐकून. मी किशोर रामदास वजे, राहणार दिघी मधले, तालुका धामणगावली, जिल्हा अमरावती. माझा व्यवसाय हा गणपती मूर्तीचा आहे आणि गणपतीचा मूर्तीचा व्यवसाय असून माझे आता 2-3 दिवसात पेंटिंग चालू होणार आहे. त्या निमित्ताने माझं व्यवसाय थोडासा मीटर चालू नसल्यानं MECBच्या भोंगळ कारभारानं मीटर काढून नेल्याच्यानं माझ्या व्यवसायावर थोडासा परिणाम पडू शकतो. आणि काय त्या मीटर काढण्याचं कारण म्हणजे एकच की माझ्या मीटरचे बिल जे आलेलं होतं 3600 रुपये, ते थोडं काही कारणास्तव माझी परिस्थितीनुसार मी भरू शकलो नाही. आणि त्या निमित्ताने त्यांनी वायरमन येऊन त्यांनी मला परस्पर परवानगी न माझ्याकडून घेता परस्पर मीटर काढून घेऊन गेले. आणि मी ऑफिसला गेलो आणि ऑफिसमध्ये विचारपूस केली का माझं मीटर काही प्रॉब्लेम नसताना मीटर काढून कशालासाठी गेले बा तुम्ही. तर त्यांनी एकच उत्तर दिलं मला का ही मीटर हे आम्ही जमा करणार आहे आणि मीटर जमा करू याच्या बदलीवर आम्ही स्मार्ट मीटर देणार आहे. तर माझ्या मीटरमध्ये काही प्रॉब्लेम नसताना मीटर चांगलं असतानासुद्धा यांची मनमानी कारभार चालू, MECBचा मनमानी कारभार चालू आहे. आणि माझ्या 3 दिवसांनी माझी पेंटिंग चालू होणार आहे आणि या धंद्यावर माझा प्रपंच चालू आहे. प्रपंच म्हणजे आपल्या ह्या धंद्यावर माझा संसाराचा किंवा हे उदरनिर्वाह ह्या गणपतीच्या व्यवसायावर आहे. आणि त्याच्याच ह्या 3 दिवसाची पेंटिंग चालू असताना माझं मीटर काढून नेल्यावर माझ्या धंद्यावर परिणाम होऊ शकतो.